इथे आपण पुरण वाटून झाल्यानंतर आपलं पुरण थोडंसं पातळ वाटतंय बघा. या इथे आपलं पुरण थोडंसं हाताला चिकटतंय. यावरूनच समजायचं की आपलं पुरण थोडंसं पातळ झालंय. पुरण वाटून घेतल्यानंतर तुम्हाला जर असं जाणवलं की पुरण आपलं पातळ झालंय, तर एकतर हे पुरण परत एकदा परतून घ्यायचं. हे पुरण परतत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आणि पुरण परतायचं. आणि आणखी एक ट्रिक सांगते. पुरण जेव्हा पातळ होतं त्यावेळेस 2 ते 3 चमचे आपले घरातील जे काही उपलब्ध पोहे आहेत ते पोहे घ्यायचे आणि ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. याची खूप बारीक अशी पावडर बनवायची आणि ही पावडर आपण पातळ झालेल्या पुरणावरती टाकायची. याने काय होतं, पुरणामध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी हे पोहे शोषून घेतात आणि आपलं पुरण घट्ट असं होतं. आपण यामध्ये गरजेनुसारच पोह्यांची पावडर ॲड करायची आणि ती एकजीव करून घ्यायची. इथे आपलं पुरणपोळी बनवण्यासाठी पुरण तयार आहे. त्याचबरोबर आपलं पीठही खूप